शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची व दिलासा देणारी बातमी आलेली आहे। आता शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसकट पैसे जमा होणार आहेत। तरी शेतकरी मित्रांनो, सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या किंवा काळ्या कलरच्या सबस्क्राइब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। शेतकऱ्यांसाठी पहिली दिलासा देणारी बातमी, 9 लाख शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 5,000 रुपये। सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा डाटा भरणे अंतिम टप्प्यात। एकंदरीत जर पाहायला गेलं तर गेल्या खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने प्रति हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली व या अनुदानाचे वितरण 26 सप्टेंबर पासून करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांना 25% अग्रिम विमा रक्कम देण्याचे आदेश। आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना 25% अग्रिम विमा रक्कम देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत। शेतकऱ्यांसाठी खुशखबर, प्रधानमंत्री किसानचा 18वा हप्ता होणार लवकरच वितरित। थेट शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार। शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना लागू करण्यात आली आहे। या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते। आतापर्यंत शेतकऱ्यांना या योजनेचे 17 हप्ते मिळाले आहेत, तर आता लवकरच 18वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। बाजारात नवीन सोयाबीनची आवक, ओलाव्याने दर कमी। उदगीर बाजार समितीमध्ये सध्या 3,700 ते 4,700 रुपयापर्यंत सोयाबीनला दर मिळत आहे। 7 गावातील शेतकरी सिंचन विहिरीच्या लाभापासून वंचित। भूजल विभागाचे दुर्लक्ष, कोरडवाहू शेती ओलिताखाली कशी येणार? शेतकऱ्यांचा प्रशासनाला प्रश्न। आता जर पाहायला गेलं तर 7 गावातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे या 7 गावातील शेतकऱ्यांना वैयक्तिक सिंचन विहिरीच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे। आधार प्रमाणीकरणासाठी सप्टेंबर पर्यंतची मुदत। आता जर पाहायला गेलं तर पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून प्रोत्साहनपर लाभ दिला जातो व शेतकऱ्यांना आता आधार प्रमाणीकरण करण्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत मुदत देण्यात आली आहे। नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई। नांदेड जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे। या परिस्थितीत प्रशासनाच्या वतीने व्यापक प्रमाणात पंचनामे सुरू केले आहेत। आठवडाभरात पंचनामे पूर्ण होतील। पंचनाम्यानंतर शेतीच्या नुकसानीची मदत विनाविलंब शेतकऱ्यांना देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। सध्या जर कांद्याच्या दराबद्दल पाहायला गेलं तर बाजार समिती राहता येथे आवक 1,579 क्विंटल झाली असून कमीत कमी दर मिळतोय 500 तर जास्तीत जास्त दर मिळतोय 5,500। तसेच सर्वसाधारण दर मिळतोय 4,200 रुपये प्रति क्विंटलला। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू। आता जर पाहायला गेलं तर सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे। या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरू आहेत। राज्यात पाऊस पुन्हा होणार ऍक्टिव्ह। राज्यात पुढील 2 दिवसात पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे। गेल्या काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र हा पाऊस आता पुन्हा सक्रिय होणार आहे। भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही भागात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा दिला आहे। 443 शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची भरपाई वर्ग। एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकरी संघटना आणि वंचित शेतकरी गेल्या वर्षापासून लढा देत असल्याने अखेर या शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीपातील पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाल्याने शेतकरी व संघटनेच्या लढ्याला यश आले आहे।